नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांची सुरुवात आपण पावसाच्या बातम्यांनी करूया। बदलापूरमध्ये उल्हास नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। नदीतल्या पाण्याचा प्रवाह वाढत असताना नागरिक मात्र नदीच्या किनाऱ्यावर गर्दी करून आहेत। हे नागरिकांच्या जीवावर बेतणारं आहे, त्यामुळे नागरिकांना मज्जाव करण्यासाठी तातडीने पोलिसांनी तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे। उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, मात्र नागरिक नदी किनाऱ्यावर गर्दी करतायत। किनाऱ्यावर गर्दी न करण्याचं आवाहन सातत्याने केलं जात आहे। जोरदार पाऊस सध्या बदलापूर आणि आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे। आपण ही सध्या आपल्या स्क्रीनवर जी दृश्य पाहतो आहोत, 1 वाजताची ही दृश्य आहेत। नदीनं धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे, त्यामुळे नागरिकांनी कृपा करून या किनाऱ्यांवर गर्दी करू नये असं आवाहन केलं जात आहे। उल्हास नदी परिसरात याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने ज्याप्रमाणे ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे, त्याचप्रमाणे गेल्या 24 तासांमध्ये या सगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे प्रत्येक ठिकाणच्या ज्या नद्या आहेत त्या तुडुंब दुथडीवरून वाहत आहेत। सध्या कर्जत आणि बदलापूर शहरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे, त्या बदलापूर शहरातील उल्हास नदीच्या इथे आपण आहोत। आपण पाहू शकतो की उल्हास नदीचं हे रूप आपण पाहू शकतो की उल्हास नदी ही पूर्णपणे दुथडी भरून वाहते आहे। या ठिकाणी काही लोक देखील आलेले आहेत या नदीचं रूप पाहायला। ही जी नदी आहे, या नदीमुळे गेल्या 2 वर्षापूर्वी एका आठवड्यात जवळजवळ 2 वेळा पूर आला होता। आसपासचा जो परिसर होता तो पूर्णपणे पुराने या ठिकाणी काही इमारतींमध्ये किंवा काही नागरी वस्तींमध्ये हे पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे मोठा हाहाकार उडला होता। आज देखील ही उल्हास नदी दुथडी भरून वाहते आहे। आपण पाहू शकतो की याच उल्हास नदी मधून अनेकांना पिण्याचं पाणी दिलं जातं आणि ही उल्हास नदी आज देखील दुथडी भरून वाहते आहे। सध्या उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली जरी नसली तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। आपत्कालीन यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत। सध्या दुथडी भरून वाहणारी ही जी उल्हास नदी आहे तिने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही आहे। मात्र येत्या 24 तासात जर असाच मुसळधार पाऊस पडत राहिला तर मात्र उल्हास नदी ही जी आहे धोक्याची पातळी ओलांडणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं सतर्क राहावं अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाकडनं केलं जात आहे। कोणीही या नदीच्या परिसरामध्ये फोटो काढण्यासाठी किंवा मासेमारी करण्यासाठी येऊ नये असं देखील प्रशासनाकडनं सांगण्यात आलं आहे। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हास नदी, बदलापूर। भिवंडीमध्ये सध्या पावसाचा जोर जबरदस्त दिसतो आहे। मुसळधार पावसाचा फटका अनेक ठिकाणी बसलेला आहे। कामवारी नदीनं धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे। खाडी परिसरात पाणी शिरल्याचंही आता समोर आलंय। नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं धोका वाढलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। भिवंडीमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे। अनेक ठिकाणी परिसर जलमय झालेले दिसत आहेत। आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत। कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। खाडी परिसरात पाणी शिरलेलं आहे। नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं आता आणखी धोका वाढताना दिसतोय, त्यामुळे काळजी घेण्याचं, खबरदारी बाळगण्याचं आवाहन सध्या प्रशासनाकडून केलं जात आहे। ठाणे ते पनवेल महामार्गावर ऐरोली, महापे, कोपर, खैरणे इथं मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। डोंबिवलीकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी बघायला मिळते। वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक, प्रवासी हैराण झाल्याची स्थिती आहे। पावसाचा जोर कायम असल्याचं आपण बघितलेलं होतं आणि पर्यायानं यामुळे वाहतूक कोंडी ठिकठिकाणी बघायला मिळते। अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी देखील साचल्याचं बघायला मिळालं होतं, त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतानाही आपण बघितलं। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची दृश्य सकाळपासूनच बघायला मिळत होती। दुसरीकडे ठाणे ते पनवेल मार्गावर सुद्धा मोठी वाहतूक कोंडी सध्या बघायला मिळत होती। अनेक ठिकाणी वाहतूक अजूनही धीम्या गतीने सुरू आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या प्रवाशांचा प्रवास कधी सुकर होणार, कधी सुखकर होणार आणि कधी योग्य रीतीने होणार हा प्रश्न इथल्या प्रवाशांना पडल्याशिवाय राहत नाही। कारण आजची ही दृश्य आपण बघतोय, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅफिकचं शेपूट थेट या मिरर रोड हायवे पर्यंत येतं
याचाच अर्थ असा होतो की हे ट्रॅफिक जाम अगदी 3 ते 4 किलोमीटरचं आहे, जे थेट टोलनाक्यापासून लागलेलं आहे. इथे साचलेलं पाणी, त्यामुळे मंदावलेला गाड्यांचा वेग, आणि म्हणून त्याची सगळ्याची परिणती जेव्हा अशी ट्रॅफिक जाममध्ये होते तेव्हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्समधले रुग्ण या ट्रॅफिक जाममध्ये अडकले तर काय गत होते हे खरं तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. या दृश्यांमध्ये आपलं स्पष्ट बघायला मिळते की वाहनांचे या रांगा ज्या आहेत त्या रोजच्या रोज, म्हणजे साधारणतः मागचे 3 दिवस, अशा 3 ते 4 दिवस हे ट्रॅफिक जाम बघायला मिळतं. एरवी सोमवारी आणि शनिवारी इथे ट्रॅफिक जाम असतंच, पण आता तर मागचे 3 ते 4 दिवस पाऊस ज्या पद्धतीनं बरसतोय आणि त्यामुळे जो सखल भागात पाणी साचते, पाण्याचा निचरा होत नाहीये, यामुळे पाणी साचल्यानं खड्डेही पडतात. या सगळ्याचा एकत्र जर परिणाम काय होत असेल तर तो होतो की इथल्या गाड्यांचा वेग मंदावल्यानं ट्रॅफिक जाम होत आहे. सगळ्या महानगरपालिका दावे करतात की आम्ही पावसाळ्यासाठी सज्ज आहोत, पण प्रत्येक महानगरपालिकेच्या महत्त्वाच्याच भागांमध्ये असं का होतं की पाण्याचा निचराच होत नाही. अगदी जिथे जेव्हा भरती नसते आणि अशा वेळेलाही, म्हणजे तेव्हा भरतीचं कारणही देता येत नाही, पण अशा वेळेलाही पाण्याचा निचरा होत नाही आणि निचरा न झाल्यानं पाणी साचून राहतं, परिणामी ट्रॅफिक जाम होतं, गाड्यांना पोहोचता येत नाही. सध्या जर आपण बघतोय की गाड्या अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकताना बघायला मिळत आहेत. एकूणच, आणि ही दृश्य रोजची झालेली आहेत, त्यामुळे समोरचा येणारा खड्डा चुकवायचं, समोरचे पाणी भरलेलं आहे ते चुकवायचं, की आपण आपल्या ऑफिसमध्ये आणि कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचायचं. याबद्दल खरं तर इथला प्रवासी अत्यंत कन्फ्यूज असतो. काय करेल काय, रोजचा रोज त्याचा प्रवास असाच आहे, आणि त्यामुळे त्याला प्रश्न पडला आहे की कधी एकदा मेट्रोचं काम उरकतंय, किंवा कधी एकदा पॉटहोल्स बंद केले जात आहेत, किंवा कधी एकदा दरवर्षी पावसात साचणारा पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय आणि आमचा प्रवास सुखकर होतोय. खरं तर ही दृश्य बघितल्यावर लक्षात येईलच तुम्हाला की वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या प्रवाशांची काय स्थिती आहे. साधारणतः जिथे प्रवासाला 1.5 तास लागतो तिथे रोजच्या रोज 3 तास एकल प्रवासाला लागतो, म्हणजे त्याच्या आयुष्यातले 6 तास हे एकट्या प्रवासापायी त्याला खर्च करावे लागतात. साहजिकच आहे, वेस्टर्न एक्सप्रेसवरचा प्रवासी खुश असेल तरी बरं कसा. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. डोंबिवली परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि याचाच फायदा घेत आज सकाळच्या सुमारास डोंबिवली MIDC परिसरातनं नाल्यात केमिकल सोडलं गेलं. त्यामुळे गांधीनगर परिसरातून वाहणारा नाला पूर्णपणे हिरवागार झाल्याचं दृश्य दिसलेलं होतं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. याबाबत आता प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकी काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुसळधार पावसामुळे वाहनांना मोठा फटका बसल्याचं दिसतंय. पाण्याच्या प्रवाहात 4 चाकी वाहून जातानाची दृश्य सध्या ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या जी दृश्य पाहतो आहोत, महापे भागातली दृश्य आहेत. एक 4 चाकी पाण्यात वाहून जातानाची ही दृश्य आहेत. अनेक ठिकाणी परिसर जलमय झालेले आहेत, वाहनं पाण्यात बुडालेली आहेत. काही ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहनं वाहून जाताना देखील बघायला मिळाली. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत, महापे परिसरातली दृश्य आहेत. पाण्याच्या जोरदार प्रवाहात ही इनोवा गाडी वाहून जातानाचं आपण पाहतो आहोत. मुसळधार पाऊस सध्या ठिकठिकाणी होताना दिसतोय आणि या मुसळधार पावसाचा फटका वाहनांना मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. अनेक ठिकाणी रस्ते परिसर जलमय झालेले आहेत, वाहनं पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहेत. काही ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहनं वाहून जाताना देखील दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईच्या महापे परिसरात बघायला मिळालेला होता. ही 4 चाकी पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये वाहून जातानाची दृश्य कैद करण्यात आली.
ठाण्यामध्ये देखील रात्रीपासूनच पाऊस सुरू होता। सकाळी चांगलाच जोर या पावसानं धरलेला होता। मुसळधार पावसामुळे ठाण्यातल्या मुकुंद सोसायटी, आनंद पार्क, वृंदावन सोसायटी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। इमारतींमध्ये पाणी शिरल्यानं वाहनांचंही मोठं नुकसान झालं। तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्टेशन देखील पाण्याखाली गेलेलं होतं। प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 पूर्णपणे पाण्याखाली गेलेले होते। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं त्याचा रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम देखील झालेला होता। ठाण्यातल्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं। आपण आपल्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो आहोत सध्या, स्क्रीनवर डावीकडे जी दृश्य आहेत ती वृंदावन सोसायटीतली आहेत। पाणीच पाणी बघायला मिळालेलं होतं। तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 पूर्णपणे पाण्याखाली तिथले रेल्वे ट्रॅक गेलेले होते। ही दोन वेगवेगळी दृश्य ठाण्यातली। ठाण्यातील मासुंदा तलाव देखील पूर्णपणे भरलेला असून तलाव भरल्यानं मासे पाण्याबाहेर येत आहेत आणि हे मासे पकडण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली होती। तर दुसरीकडे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा नदीला पूर आला। नदीच्या पाण्यात गवत आणि पानवेली वाहून आल्यानं पंपाच्या स्ट्रेनरमध्ये गवत अडकलं। त्यामुळे पंपातनं पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे। त्यामुळे आता पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल असं सांगण्यात आलेलं आहे। ठाण्यामध्ये दमदार पाऊस सध्या आहे। मासुंदा तलाव भरलाय। तलाव पूर्णपणे भरल्यानं तलावातले मासे पाण्याबाहेर येत असल्याचं बघायला मिळालं। दुसरीकडे भातसा नदीला देखील पूर आलाय। मुसळधार पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। आणि ठाण्यातल्या याच स्थितीविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, ठाण्यामध्ये सध्या पावसाचा जोर अजूनही आहे का? काय नेमकी तिथली सध्याची स्थिती आहे? आणि आपण पाहिलं होतं सकाळी जबरदस्त पाऊस पडला, त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं। रेल्वे स्टेशनवर, रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलेलं होतं। प्रफुल्ल, सद्यस्थिती नेमकी काय? अजिंक्य, आपण जर पाहिलं तर रात्रभर मुसळधार पाऊस जो आहे तो ठाणे आणि नवी मुंबई परिसरामध्ये आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाला होता। रात्री जो पाऊस झाला त्याच्यामुळे अनेक भागामध्ये जलमय परिस्थिती जी आहे ती ठाणे परिसरात झालेली आपल्याला पाहायला मिळाली। ठाणे रेल्वे स्टेशन असेल, वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं। सकाळी 9च्या सुमारास काहीसा पावसाचा वेग जो आहे तो मंदावलेला आपल्याला पाहायला मिळाला। पण आता पुन्हा एकदा या ठिकाणी जी पावसाचा जोर आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। जर आपण पाहिलं पावसाच्या सरी ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर पडताना पाहायला मिळत आहेत। आपण आता या जो परिसर आहे हा परिसर जो आहे तो तलावपाळीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर तलाव जो आहे तो पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे आणि पाणी जे आहे ते रस्त्यावर तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो मार्ग आहे तो पूर्णपणे खालून जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। फक्त वर जो फ्लायओव्हर आहे तो फ्लायओव्हर फक्त चालू ठेवण्यात आलेला आहे। तलावपाळीचं हे संपूर्ण दृश्य आहे। अशाच परिस्थितीची जी परिस्थिती होती काल ती नौपाडा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। नौपाडा परिसरामध्ये जे अनेक गटार आहेत ते तुंबल्याने संपूर्ण पाणी जे आहे ते या परिसरात आपल्याला तुंबलेलं पाहायला मिळालं। यामुळे अनेक कॉलन्यांमध्ये पाणी साचलं होतं आणि हे पाणी आज सकाळी त्या पाण्याचा निचरा झालेला आपल्याला पाहायला मिळाला। पण आज पावसाचा जोर जर आणखी कायम राहिला तर परिसरामध्ये असाच पाण्याच्या अनेक ठिकाणी पाणी तुंबेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळेल। अजिंक्य, बिलकुल प्रफुल्ल, आणि आपण बघितलं असेल तर सकाळपासूनच या साचलेल्या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील ठाण्यातल्या विविध भागांमध्ये झालेली होती। आणि आपण पाहू शकतोय आपल्या मागे अनेक नागरिक दिसत आहेत। पावसाचा आनंद घेण्यासाठी कदाचित ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते गर्दी करून आहेत। प्रफुल्ल, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? आपण जर पाहिलं तर हा तलावपाळीचा परिसर आहे आणि या तलावपाळीच्या परिसरामध्ये हा संपूर्ण तलाव भरल्यामुळे जे ठाणेकर नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणावर या पावसाचा आनंद लुटायला या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय पाण्यामध्ये बरेच जण डुंबले होते। काय कसं वाटतंय? अरे कोरोना का वक्त चालू है तभी भी आ रहे हैं यहाँ पे। अच्छा पावसाचा आनंद, करोनाची परिस्थिती आहे तरी देखील आम्ही पावसाचा आनंद घ्यायला आलोय। पण जरा नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन देखील करतो की करोनाची परिस्थिती आहे, काळजी जी आहे ती सर्वांनी या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे। बिलकुल,
प्रफुल्ल, असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा येणार आहे आपल्याकडे. ठाण्यातली स्थिती आपण जाणून घेतली. आपण इतर भागांमधली स्थिती देखील जाणून घेणार आहोत. ठाण्यातल्याच तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, ठाण्यामध्ये सध्या पावसाचा जोर अजूनही कायम असल्याचं दिसतंय. अनेक ठिकाणी पाणी अजूनही साचलेलं आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील बघायला मिळते. तुषार, सध्या ठाण्याच्या कोणत्या भागात आहेस तू? काय तिथली परिस्थिती? मी सध्या ठाण्याच्या विवेना मॉल या हायवेच्या परिसरामध्ये उभा आहे. कालपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्या पावसाचा आपल्याला जोर कमी जास्त होताना पाहायला मिळतोय. सध्याची मी तुम्हाला हवेची ही दृश्य दाखवत आहे. या हवे परिसरामध्ये आपल्याला पाण्याचा निचरा आता होण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र सकाळच्या सुमारास या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तुंबाई झाली होती आणि त्यामुळे याचा मोठा आपल्याला वाहतूक कोंडीवरती देखील आपल्याला परिणाम होताना पाहायला मिळाला होता. मात्र सध्याची आपण जर स्थिती पाहिली असेल तर आता कोणतीही वाहतूक कोंडी नाही आहे. आता आपल्याला वाहनं आपल्याला व्यवस्थित जाताना पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी आपल्याला जो पाण्याचा निचरा आहे तो आपल्याला हळूहळू होताना पाहायला मिळतो. कारण की कालपासून जो मुसळधार पाऊस झाला होता संपूर्ण रात्रभर, या मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला पाणी साचताना पाहायला मिळालं होतं. प्रामुख्याने रेल्वे वाहतूक पूर्ण आपल्याला ठप्प होताना पाहायला मिळाली होती. त्यापैकी रस्ते वाहतूक सुद्धा आपल्याला ठप्प होताना पाहायला मिळाली होती. मात्र आताची आपण सद्यस्थिती जर पाहिली दुपारी 3 वाजता तर आपल्याला ठाण्याची रस्ते वाहतूक आपल्याला सुरळीतपणे सुरू आहे. कारण की प्रामुख्याने ठाण्याचा जो हायवे आहे या हायवेने आपल्याला दादरच्या आणि सीएसटीच्या दिशेने मोठ्या प्रमाणावरती वाहतूक होत असते आणि आता आपल्याला कोणतीही वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत नाही. मात्र याच परिसरामध्ये आपल्याला सकाळी 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कारण की 11 वाजता आपल्याला जो ऑफिसचा वेळ असतो त्या ऑफिसच्या वेळेला अनेक नागरिक घराबाहेर पडत असतात. मात्र आता सुदैवाने पावसाचा जोर या भागामध्ये कमी झालेला आहे. मात्र कमी जास्त पाऊस आपल्याला या भागामध्ये सुरू असतानाच पाहायला मिळतोय. मात्र आता सध्या तरी या भागामध्ये आपल्याला पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झालेली आहे. अजिंक्य. बिलकुल बिलकुल. तुषार आणि प्रफुल्ल, धन्यवाद. आपण दोघांनीही ठाण्यातल्या सध्याच्या स्थितीविषयीची माहिती दिलीत त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. आपण ठाणे परिसरातला आढावा घेतला. आपण आता भिवंडी परिसरातली नेमकी काय स्थिती आहे ते पाहूया. तीनबत्ती भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे. पावसामुळे अनेक दुकानं देखील पाण्याखाली गेलेली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचं, व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी देखील शिरलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, आपण बघितलं तर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी शिरलेलं आहे. रस्ते जलमय झालेले आहेत आणि दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरलं आहे. व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतानाची दृश्य दिसत आहेत. अजित, काय नेमकी सध्याची स्थिती? अजिंक्य, सर्वात पहिले मी भिवंडीत नाही तर मी ठाण्यातल्या शिळफाटा जो भाग आहे त्या भागामध्ये आहे आणि इथं गेली 3 दिवस झालं मुसळधार पाऊस पडतोय. डोंगराळ भाग आहे सगळा आणि डोंगराळ भाग असल्यामुळे डोंगरातलं पाणी मोठ्या प्रमाणात येतं. हा खूप जुना रोड आहे आणि या सगळ्या भागामध्ये जर आजची परिस्थिती पाहिली तर असं संपूर्ण डोंगराचं पाणी जे आहे ते पूर्णपणे रस्त्यावरती आलेलं आहे आणि शिळफाटा ते खान कंपाऊंड म्हणजे मुंब्रापर्यंत जवळपास 3 किलोमीटर रोड जो आहे हा संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. माझ्या बाजूला हा इथं खाली नाला आहे. तर आपण पाहिलं नाल्याचा फ्लो जो आहे हा फ्लो अतिशय नॉर्मल आहे, पण पाणी जे आहे ते वरून वाहत आहे. याचं कारण म्हणजे या सगळ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं. आपल्याला माहिती आहे की शिळफाटा हा जो भाग आहे हा नेहमीच खड्ड्यांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे गादलेला असतो. पण यंदा वाहतूक कोंडीमुळे नाही तर पावसाचं पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. हा कॉन्क्रीटचा रस्ता बनवला आहे. लोकांना याच्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही आहे. पण पाऊस जो पडतोय आणि जेव्हा हा रोड बनवला, हा कॉन्क्रिटीकरण केलं गेलं त्यावेळी इथले ज्या जुन्या सगळे नाले, गटारे आणि ज्या ड्रेनेज लाईन होत्या त्या एकतर बुजवल्या गेल्या किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि या सर्वमुळे आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणखीन एक म्हणजे पाऊस पडतोय, पावसाचा जोर कायम आहे, पाणी येतंय. पण इथे तुम्ही सगळीकडे पाहिलं हे सगळी लोक इथे आहेत. पावसाचा आनंद गेला नाही, तर हुलडबाजी करायला आलेले आहेत. कोणीही मास्क घातलेलं नाहीये, कुठेही सोशल डिस्टन्सिंग नाहीये, वाहतूक कोंडी होते. पाणी जे आहे ते पाणी घाण आहे. या सगळ्या घाण पाण्यामध्ये असे फोटो काढण्याकरता, त्याचबरोबरीनं पाण्याची मजा घेण्याकरता, म्हणजे सध्या हा काळ नाहीये, हा करोनाचा काळ आहे, महामारीचा काळ आहे. या परिस्थितीमध्ये बघा ही सगळी मंडळी बघा कशी, म्हणजे यांना कुठलीच भीती नाहीये असं एकंदर दिसतंय. जर आणखीन मागे जर पाहिलं तर भरपूर मंडळी इथे आहेत, भरपूर लोक इथे उभे आहेत ज्यांचा खरं तर इथं काढी मात्र काही फायदा नाही आहे किंवा यांना इथं येऊन
लोकांना मदत करतील असंही काही नाहीये. फक्त येऊन हुलडबाजी करायची, लोकांना त्रास द्यायचा आणि बिलकुल. जर इथून काही गाड्या चालल्या असतील अजित, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. आपण बघितलं शिळफाटा परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळतं आणि त्याच दृष्टीनं आता ही कोंडी सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपण ही सध्याची दृश्य पाहतो आहोत. ही आषाढी वारीसाठी या ज्या बसेस आहेत त्या पादुका घेऊन निघालेल्या आपण बघितलं होतं. ही सध्याची थेट दृश्य आपण पाहतो आहोत. ही सध्या दृश्य आपण पाहतो आहोत. वाखरीची दृश्य आहेत. माऊलींच्या पादुका आता इथं आल्याचं आपण पाहतो आहोत. ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. न्यूज 18 लोकमतवर मानाच्या पालख्यांचं प्रस्थान, त्याचा सोहळा आपण बघितलेला होता. मानाच्या पालख्यांसोबत प्रत्येकी 40 वारकरी देखील आहेत. वाखरीमध्ये सध्या माऊलींच्या पादुका दाखल झालेल्या आहेत आणि तिथलीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. वाखरीमध्ये माऊलींच्या पादुका दाखल झालेल्या आहेत. आणि याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. सागर, वाखरीमध्ये माऊलींच्या पादुका आता दाखल झालेल्या आहेत. थेट दृश्य आपण तिथली पाहतो आहोत सध्या. सागर, काय अधिक माहिती देता येईल याबद्दल? अधिक आपण पाहिलं की खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा सोहळा जो आहे तो पार पडतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती आता ह्या वाखऱ्या ज्या आहेत, या पालख्या ज्या आहेत त्या वाखरी तळावरती ज्या ठिकाणी खरं तर दरवर्षी पालख्यांचा मुक्काम असतो, अनेक पालख्या ज्या आहेत त्या ठिकाणी मुक्कामी असतात. यंदाच्या वर्षी मात्र कोरोनामुळे बऱ्याच निर्बंधांमध्ये ही वारी पार पडते आणि आता ह्या ज्या पालख्या आहेत मानाच्या त्या या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये येण्यासाठी त्याच्या वेशीवरती आलेल्या आहेत. आत्ता पालखी तळावरती वाखरी येथील ज्ञानोबा महाराजांची जी पालखी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्या ठिकाणी विधिवत जिल्हाधिकारी मिलिंद चंबरकर हे त्यांचं पूजन करतील आणि स्वागत करतील पालखीचं आणि त्यानंतर त्या पालख्या ज्या आहेत त्या वाखरीच्या पालखी तळावरती स्थिरावतील. काही काळ इथे थांबल्यानंतर पुढच्या साधारणपणे 5:30 ते 6 वाजता त्या पालख्या ज्या आहेत त्या पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जाण्यासाठी मार्गस्थ होणार आहेत. अजिंक्य, खरं तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीनं स्वागत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. शिवशाही बसच्या माध्यमातून ही पालखी जी आहे ज्ञानोबा माऊलींची ती या ठिकाणी दाखल झालेली आहे. जिल्हाधिकारी असतील, सीईओ असतील, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आणि बरेच मंडळी जे आहे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहेत, कार्यकारी अधिकारी, अनेक मोठे व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी स्वागताला पालखीच्या आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर दरवर्षी या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसते, इतकी गर्दी जी आहे ती वारकऱ्यांची असते. मात्र मागील वर्षी असेल किंवा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी आहे ती या ठिकाणी निर्बंध घातल्यामुळे ही गर्दी खूप मर्यादित करण्यात आलेली आहे. मात्र असं असलं तरी हा सोहळा जो आहे तो सर्व वारकरी असतील, भाविक असतील, त्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण सातत्याने दाखवत आलेलो आहोत. सकाळपासून याचं कव्हरेज देखील सुरूच आहे. बरोबर. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये, संख्या जरी कमी असली तरी गुणात्मक दृष्ट्या अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी पालख्यांचं स्वागत इथे झालेलं आहे. काही वेळामध्ये ह्या पालख्या आतल्या बाजूला पालखी तळावरती थांबतील आणि काही थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पंढरपूर ते म्हणजे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील. यामध्ये वाखरी तळ ते इसबावी साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर जे आहे त्या ठिकाणी पायी चालत या ज्या काही पालख्या आलेल्या आहेत त्या जातील आणि त्या ठिकाणी तिथून पुन्हा एका पालखीसोबत साधारणपणे 40 लोकांना या ठिकाणी मर्यादा घालण्यात आलेली आहे. त्यापैकी पालखीसोबत
इजबावीपर्यंत ही जी पालखी जाईल त्यानंतर मात्र पुढे त्या बसनी पुन्हा ते जे काही पालखीसोबत जे लोक होते ते पुन्हा त्या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये जातील आणि आपल्या आपल्या मठांमध्ये स्थिरावतील. हा सगळा आजचा एकंदरीत दिनक्रम असणार आहे पालख्यांचा. आणि त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी काही विधिवत पूजा अर्चना त्याचबरोबर भजन कीर्तन जे मठांमध्ये होतं त्याचप्रमाणे हे कीर्तन देखील त्या ठिकाणी होईल. आणि उद्या सकाळी या ठिकाणी नगर प्रदक्षिणेसाठी काही मार्गस्थ होतील. खरं तर त्याला देखील बरीच बंधनं घातली गेलेली आहेत. जवळपास 100 लोकांच्या उपस्थितीतच हा नगर प्रदक्षिणेचा सोहळा जो आहे तो करण्याचे घालून दिलेला आहे नियम असा. त्यामुळे वारीवरती बंधनं जरी असली तरी जे काही विधी आहेत किंवा ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धत जी आहे या ठिकाणी कुठेतरी पालन होताना त्याचं पाहायला मिळतंय. आणि सर्व लोकांना न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देखील हा सोहळा जो आहे याची देही याची डोळा, खरं तर याची देही म्हणता येणार नाही आपल्याला, मात्र याची डोळा हा सोहळा जो आहे तो न्यूज 18 लोकमत आपल्या भाविकांपर्यंत असेल त्या वारकऱ्यांपर्यंत आहे. हा सोहळा पूर्णपणे दाखवत राहणारच आहे. काही क्षणामध्येच हे जे पालख्या ज्या आहेत ज्ञानोबा मुलींची जी काही पादुका आहेत त्या या ठिकाणी बसमधून बाहेर येतील आणि पुढे पालखी तळाच्या आतल्या बाजूला जातील. बिलकुल अजिंक्य. सागर, पुढचं नियोजन नेमकं कशा पद्धतीनं केलेलं आहे हे तर आपण सांगितलं. पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर दिसतोय. कोरोनाचा काळ आहे त्यामुळे अनेक निर्बंध आहेत, मर्यादा आहेत. नियोजनामध्ये या पद्धतीनं नेमके काय बदल केले गेलेत? पुढच्या मार्गक्रमणाच्या दृष्टीनं नेमके कोणकोणते बदल केले गेलेत? सागर, त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, हे खूप महत्वाची बाब आहे. खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर बऱ्याच मोठ्या सरकार आणि वारकरी संप्रदाय यामध्ये मोठा वाद झाला. अनेक हेवे दावे झाले. त्यानंतर कुठे या पार्किंगना जे आहे ती परमिशन दिली गेली. खरं तर मागच्या वर्षी आपण पाहिलं की थेट बसने ज्या पादुका ज्या आहेत त्या थेट पंढरपूर शहरामध्ये आलेले होते. यंदाच्या वर्षी मात्र वाखरी तळ जे आहे साधारणपणे पंढरपूर पासून एक 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती हा वाखरी तळ आहे. त्या ठिकाणाहून ह्या ज्या पादुका आहेत त्या आपल्या पालखीसोबत पायी चालत जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ 400 लोक या 10 मानाच्या ज्या पालख्या आहेत त्याच्या सोबत असतील. म्हणजे एका पालखीसोबत 40 लोक, बरोबर, अशा पद्धतीचे हे निर्बंध आहेत. आणि त्यानंतरच या ठिकाणी कुठेतरी हा सोहळा पार पडेल. मात्र यंदाच्या वर्षी दरवर्षी खरं तर रात्री सर्व पंढरपूर शहरातले नागरिक असतील, भाविक असतील ते या ठिकाणी पालखीचं दर्शनासाठी येत असायचे. मात्र यावर्षी तसं करता येणार नाही, कारण पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या 9 गावांमध्ये या ठिकाणी संचारबंदी लावलेली आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे पालखी ज्यावेळेस पंढरपुरांमध्ये येतात, ज्ञानोबा मुलींची असेल, तुकाराम महाराजांची असेल, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी होते, पाया पडण्यासाठी लोक येतात. मात्र यावर्षी ते होऊ नये यासाठीच एकंदरीत हा सर्व फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. जवळपास 2,500 पोलीस कर्मचारी जे आहेत ते पंढरपूर शहर आणि आसपासच्या भागामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. आणि ट्रिपल लेअर जी काही सुरक्षा असते त्या पद्धतीची सुरक्षा जी आहे ते पूर्ण पंढरपूर शहराच्या आसपास लावण्यात आलेली आहे. साधारणपणे 10 किलोमीटर अंतर पंढरपूर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरती प्रत्येक भागामध्ये ज्या काही रस्ते असतील, छोटे गावगाव आहेत, त्या ठिकाणी देखील सील करण्यात आलेले आहेत आणि कोणालाही एंट्री दिली जात नाहीये. केवळ ज्यांच्याजवळ पास आहे, वारीचा जो पास आहे, अशाच लोकांना या ठिकाणी परवानगी दिली जाते. त्यामुळे एकंदरीत बरीच बंधनं जी आहेत या सोहळ्यावरती यंदाच्या वर्षी आहेत. मात्र उत्साह तेवढाच वारकऱ्यांमध्ये असेल, भक्तांमध्ये असेल, सोबत आलेले जे काही वारकरी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बिलकुल सागर, आणि आपण बघितलं तर माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी खूप मोठी गर्दी उसळत असते. मात्र यंदा तसं होताना दिसणार नाहीये. तरी देखील निवडक लोकांना प्रवेश दिला जाणार होता. त्या दृष्टीनं नेमकं कसं नियोजन केलं गेलेलं आहे? आपण म्हणालात की काही वेळासाठी पालखी जी आहे ती इथे थांबणार आहे आणि त्यानंतर पुढचा जो मार्ग आहे तो मार्गक्रमण त्यानंतर होणार आहे. सागर, या सध्याच्या इथल्या बद्दलचं नियोजन नेमकं कसं केलं गेलंय त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? या ठिकाणी अजिंक्य, वाखरीमध्ये जो पालखी तळ आहे, खरं तर दरवर्षी या ठिकाणी मोठं रिंगण होत असतं. रिंगण हा खूप मोठा सोहळा आहे या वारीच्या सगळ्या प्रक्रियेमधला, या परंपरेतला. तो मात्र यावर्षी रिंगण सोहळा होणार नाहीये कुठल्याही पद्धतीचा, कारण उभं आणि गोल रिंगण असे 2 पद्धतीचे रिंगण असतात. यावर्षी मात्र असे कुठलेही विधी किंवा या परंपरा ज्या आहेत त्या होणार नाहीयेत. मात्र या ठिकाणी काही काळासाठी जे वारकरी त्या पादुकांसोबत आलेले आहेत तर त्यांना काही विसावा म्हणून आणि काही वेळ त्यांना विश्रांतीसाठी, भोजनासाठी काही वेळ देण्यात आलेला आहे. साधारणपणे 5:30 ते 6 वाजता या ठिकाणून या ज्या 10 मानाच्या ज्या पालख्या आहेत त्यातल्या ज्या
पालख्या इथे पोहोचतील त्या वेळेमध्ये, त्यानुसार त्या इथून पुढे त्या मार्गक्रमण करतील. साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटरचा पायी प्रवास जो आहे तो या ठिकाणी या पालख्या करतील, आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही वेळामध्ये आपण हा सोहळा देखील पाहू शकणार आहोत. आणि त्यानंतर इसबावी म्हणून एक गाव आहे पंढरपूर शहराच्या एकदम वेशीवरती, तर त्या ठिकाणी हे ज्या पालखी चालत जाणारे जे काही वारकरी आहेत त्यांना थांबवून त्या ठिकाणी 38 लोक जी बसमध्ये बसून त्यांच्या मठामध्ये सोडले जातात आणि उर्वरित जी पालखी आहे त्याच्यासोबत 2 लोक ही जी पायी चालत चालत ते आपल्या मठांमध्ये फिरवतात. खरं तर अजिंक्य या ठिकाणी असं असतं की या ज्या पालख्या येतात मानाच्या, त्या पालख्या या ठिकाणी त्यांची आपली स्वतःची काही मठ आहेत शहरामध्ये आणि त्या मठामध्ये जाऊन ते मुक्काम करतात. त्याच पद्धतीने आज देखील त्या पालख्या ज्या आहेत त्या मठामध्ये जातील, स्थिरावतील आणि आज ते मुक्काम होईल आणि पहाटेच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी ते चंद्रभागेवरती स्नान करतील आणि त्यानंतर नगर प्रदक्षिणेचा कार्यक्रम होईल आणि त्यानुसार ही वारी त्या ठिकाणी विसर्जित केली जाईल. असे एकंदरीत पुढचा प्रवास जो आहे पालख्यांचा तो असणार आहे. बिलकुल सागर, असेच आमच्या सोबत राहा. आपण ही दृश्य दाखवूया न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना. वाखरीमध्ये माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि काही काळ इथं विसावा घेतला जाईल, त्यानंतर पुढचं मार्गक्रमण केलं जाईल. मात्र मोठी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी प्रचंड असा बंदोबस्त ठेवलेला आहे. ज्यांना पास दिले गेलेत त्यांनाच फक्त पोलीस तिथं यायची अनुमती देत आहेत. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर हा सोहळा आपण असाच पाहणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. च्या दिशेने सुरू असल्याचं दिसतंय. आठवड्याभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या 64% तर हॉलंडमध्ये 33% वाढलेली आहे. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ होते आहे. त्यामुळे भारतानंही सावध राहिलं पाहिजे असं मत कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी व्यक्त केलं. भारतात लसीकरणाचा वेग वाढला असला तरी तो पुरेसा नाही. परिस्थिती आटोक्यात राहावी याकरता नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे असं ते म्हणाले. लॉस एंजेलिस काउंटीमध्ये या वीकेंडपासून पुन्हा मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी इनडोअर मास्क घालणं आता अनिवार्य आहे. लसीकरण झालं असलं तरी हा नियम आहे. लॉस एंजेलिसमध्ये वेगानं आणि सतत रुग्णवाढ होते, यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. हा निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया इथले रहिवासी व्यक्त करतायत. बोलिव्हियामध्ये व्हर्जिन डेल कार्मेन या डान्स फेस्टिवलला अखेरीस सुरुवात झालेली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे या फेस्टिवलमध्ये सगळे कार्यक्रम रद्द झालेले होते. परेडमध्ये सहभागी होण्यापूर्वी सर्व डान्सर्सची कोरोना टेस्ट सॅन डिएगो पॅड्रेस आणि वॉशिंग्टन यांच्यात शनिवारी रात्री सामना थांबवण्यात आला, कारण मैदानाबाहेर गोळीबाराची घटना घडली. मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचे प्रवक्ते डस्टिन स्टर्नबर्ग यांनी सांगितलंय की 2 लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. पीडितांपैकी एक स्टेडियममधील कर्मचारी होता असं त्यांनी स्पष्ट केलं. आणखी 2 जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर 2 डझनहून अधिक पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल स्टेडियमच्या बाहेर रस्त्यावर तैनात होता. नॉर्वेच्या एका चर्चमध्ये नाव बदलण्याचा सोहळा शनिवारी साजरा करण्याकरता आलेली स्टिलिंगेन नावाची व्यक्ती नॉर्वेमधील प्रथम ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरली आहे, ज्यांनी लिंग बदल करून घेऊन आपलं नावही बदललं. एलिन स्टिलिंगेन यांचं वय 49 वर्ष आहे. यांचं गेल्या वर्षी राष्ट्रीय नोंदणीमध्ये नाव आणि लिंग कायदेशीररित्या बदलण्यात आलं. इतर देशांमधील अशाच समारंभांची प्रेरणा घेऊन त्यांनी हा सोहळा साजरा केला. कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मी आनंदी आहे अशी प्रतिक्रिया स्टिलिंगेन यांनी दिली. 7 जुलैला झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या हैतीच्या हत्या झालेल्या अध्यक्षांची पत्नी मार्टिन मोसे शनिवारी कॅरेबियन देशात परतल्या. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी मियामी रुग्णालयातून ट्विट केलं होतं की त्यांचे पती जोवेनल मोइस या जगात नाहीयेत, यावर विश्वास ठेवू शकत नाही. शेवटचे काहीही शब्द न बोलता ते निघून गेले. ही वेदना कायम राहील असं त्यांनी लिहिलं होतं.
ऑस्ट्रेलियातील ऑलिम्पिक या भागामध्ये कोरोनाची पहिली केस समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलिया सतर्क जाहीर झाली आहे, असं शेफ डी मिशन इयान चेस्टरमन यांनी म्हटलंय. ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 487 ॲथलीट्सना टोकियो इथं पाठवत आहे आणि 200हून अधिक ॲथलीट्सची पहिली तुकडी शनिवारी रवाना देखील झालेली आहे. प्रेक्षकांना परवानगी नसली तरीही ऑलिम्पिकच्या ठिकाणी ॲथलीट्स उत्कृष्ट सादरीकरण करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ह्यूस्टन एरियाच्या वॉटर पार्क इथं झालेल्या रासायनिक वायूच्या गळतीमुळे शनिवारी काही लोकांना त्वचेसंदर्भात किरकोळ तक्रारी पाहायला मिळाल्या आणि काही जण श्वसनविषयक समस्येनं सुद्धा ग्रस्त असल्याचं अधिकारी म्हणाले. या वॉटर पार्कमधील वायुगळतीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. काही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं तर काहींनी हॉस्पिटलमध्ये जायला नकार दिला. गळती झालेले वायू हायपोक्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड होतं. अपंग आणि काही आजार असलेल्या अर्जेंटाईन मुलांचे पालक सरकारनं त्यांच्या मुलांना कोरोना व्हायरस विरुद्ध फायझर लस मिळवून द्यावी अशी मागणी करतायत. अल्पवयीन मुलांच्या पालकांनी शनिवारी ब्युनोस आयर्स इथल्या सरकारी निवासस्थानांच्या बाहेर निषेध नोंदवला आणि त्यांच्या मुलांकरता लस देण्यात यावी अशी मागणी केली. अर्जेंटिना सरकार 12 ते 17 वर्ष वयोगटातल्या अल्पवयीन मुलांना लसीकरणासाठी अमेरिकेतील औषध नियामक संस्था FDA कडून अधिकृततेची प्रतीक्षा करते आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन किंवा हा निषेध करण्यात आला. पुन्हा एकदा जोरदार वादळ आणि पावसानं जेक प्रजासत्ताक या ठिकाणी शनिवारी हाहाकार माजवला. तिथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर बोहेमियाची सगळ्यात वाईट परिस्थिती होती कारण तिथे गेल्या 24 तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय. दुपारच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पावसाचा आढावा घेत होतो आणि मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये सध्या जबरदस्त पाऊस सुरू आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या भागात देखील पावसाचा जोर कायम आहे. शिळफाटा भागामध्ये आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडनं तिथली सद्यस्थिती आपण जाणून घेऊया. अजित, मगाशी आपण सांगत होता शिळफाटा परिसरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते. पाऊस असला की ही कोंडी जास्त असते आणि अनेक नागरिक जे त्या ठिकाणी आलेले आहेत पावसाचा आनंद घेण्यासाठी, मात्र कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीयेत. विना मास्क हे असे नागरिक इथे फिरताना दिसत आहेत. अजित, आपल्या मागे मोठ्या प्रमाणावर पाणी देखील साचल्याचं आपण पाहतो आहोत. अजित, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? अजिंक्य, ही परिस्थिती आहे मागची. इथले गेल्या 3 दिवसापासून गाड्या अडकलेल्या आहेत आणि यामुळे हे जे चालक आहेत ते आता ऐकायला तयार नाही आहेत, कारण का त्यांना शेवटी त्यांच्या भागामध्ये जायचं आहे, त्यांना शेवटी त्यांच्या ठिकाणी जायचं आहे. ही अशी परिस्थिती आहे. पण इथले नागरिक आहेत, हा लहान मुलगा, याला काही कारण नाही आहे इथं पाण्यात फिरण्याचं, पण तरी देखील ह्या पाण्यामध्ये तो जातोय. समोरून गाडी येते पण ह्याचं मात्र कुठे लक्ष नाही. ही अशी परिस्थिती इथली या शिळफाटा मुंब्रा भागातील आहे. मागे जर पाहिलं तर आपण बघितलं तर हा सगळा कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. इथले जे नाले गटारे होते हे बंद करण्यात आलेत किंवा काम करताना पूर्णपणे हे नाले गटारे जे आहेत ते बुजले गेलेले आहेत आणि यामुळे डोंगरातलं पाणी, मागे जे हाय टेन्शन वायर आहे त्याच्या मागे जे डोंगर दिसत आहेत त्या डोंगरातलं पाणी सगळं तिन्ही बाजूने डोंगर आहेत या शहराच्या इथून आणि एका बाजूला समुद्र आहे. त्यामुळे भरती आली आणि समुद्राचं पाणी आलं तर या सगळ्या भागामध्ये पाणी साचतं आणि याच परिस्थितीमध्ये ही परिस्थिती यावेळी ही मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आहे. पुढे जर आणखीन कॅमेरामॅन दाखवलं तर दिसेल आपल्याला की कशा परिस्थितीमध्ये या सगळ्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाणी आलेलं आहे. वाहतूक कोंडी मोठी आलेली आहे, रांग लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या भागामध्ये परिस्थिती जी आहे ती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेली आहे. गेल्या 3 दिवसापासून ही परिस्थिती अशीच आहे. गाड्या अडकलेल्या आहेत. गाड्या काढण्यास या ठिकाणी जे ड्रायव्हर आहेत त्यांना अतिशय कठीण जात आहे. पावसाचा जोर जो आहे तो मात्र कायम आहे आणि याचमुळे ही मागे संपूर्ण गाड्यांची रांग लागलेली आहे. जवळपास 3 किलोमीटरपर्यंतची अशी संपूर्ण रांग आहे. शिळफाटा रोड असेल, त्यानंतर खान कंपाऊंड असेल आणि नेक्स्ट वर्ल्ड बिल्डिंग हा जो संपूर्ण परिसर आहे इथला, हा सगळा परिसर जो आहे जवळपास हा 3 किलोमीटरचा हा मुख्य महामार्ग जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि अशी परिस्थिती आहे. पावसाचा जोर जो आहे तो कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्याचबरोबरीने लोक जे आहेत पोलीस पुढे सांगतात गाड्या पुढे काढू नका, गाड्या इथून घेऊन जाऊ नका, तरी देखील लोक ऐकत नाही आहेत आणि गाड्या ज्या आहेत त्या अशाच तिथून नेल्या जात आहेत. पावसाचा जोर जर आपण पाहिलं
तो आता वाढू लागलेला आहे. सकाळपासून पाऊस पडत होता आणि आता जे वाढू लागलेलं आहे तिथे तुम्ही पाहिलं तर आता एक तिथे गटर आहे, म्हणजे मुळात ते गटर बंद होतं पण आता ते सगळं बंद झालेलं आहे आणि त्या पावसाच्या पाण्यामुळे तिथलं गटर जे आहे ते उघडलेलं आहे आणि तिथे पावसाचा पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढल्यामुळे सगळ्या त्या भागामध्ये आता भोवरा म्हणजे आपण म्हणतो की अजित असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे देखील आहेत. पश्चिम उपनगरांमधली नेमकी पावसाची काय स्थिती आहे हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. स्वाती, आपण बघितलं पश्चिम उपनगरांमध्ये देखील पावसाचा जोर कायम होता. सध्या नेमकी काय स्थिती आहे? सध्या आपण पावसापेक्षा अशा महत्त्वाच्या एका बाबीवर बोलतो की पावसामुळे नेमकं नुकसान काय झालंय. कांदिवलीतलं पार्किंग स्पेस जे काही पालिकेच्या मालकीचं आहे तिथल्या गाड्या अगदी पूर्ण छतापर्यंत पण बुडाल्या. जवळपास 20 ते 22 फूट पाणी होतं असं म्हटलं जातं आणि आता फायर ब्रिगेडच्या मदतीनं हे पाणी काढण्याचं काम सुरू आहे. 200 लिटर पर मिनिट इतकी कपॅसिटी असलेल्या पाईपचा वापर करत हे पाणी सतत काढलं जात आहे. त्यातही त्याचा वेग कमी करण्यात आला, कारण समोरच्या इमारतीमध्ये खूप मोठ्या प्रेशरने पाणी जात आहे. त्यामुळे आता आपण पाहतो की 4 पाईप तिथले लावलेले एकूण त्यांच्या मदतीनं हे पाणी काढलं जात आहे. 265 गाड्यांची आतापर्यंत नोंद झाली आहे की आतमध्ये अडकलेल्या आहेत आणि आणखी काही गाड्यांचे मालक येणं बाकी आहे. पण हे सगळे गाड्यांचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. कोणाची हाय एंड कार आहे, कोणाच्या रिक्षा आहेत, कोणी 25 रुपये पर डे भरत होतं, कोणी आणखी काय, याबद्दल आपण बोलूच. पण त्याआधी या लोकांशी बोलण्याआधी आपल्याला जरा व्हिज्युअलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू. कदाचित माझा आवाज अजिंक्य यापुढे येणार नाही, पण आपल्याला दृश्य दाखवण्यासाठी थोडं पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणून आपण पुढे जातो की हे आता आपल्याला 4 पाईप दिसत आहेत, पण त्यानंतर जे आपण दृश्य बघू तो अत्यंत विचार करायला लावणारी आहेत की अशा पद्धतीनं पालिकेच्या मालकीच्या असलेल्या पार्किंग स्पेसमध्ये पाणी साचतं आणि त्यानंतर गाड्यांना अगदी पूर्ण छतापर्यंत बुडावं लागतं. आपण बघतो यात रिक्षा, यात बाकी 4 चाकी वाहनं, बाईक, याच्यामध्ये BMW आहे, क्रेटासारख्या गाड्या आहेत, ऑडी आहे आणि त्याचबरोबर रिक्षासारखी स्वस्त वाहनंही आहेत. पण आता गाड्यांची स्थितीवरून तुम्हाला अंदाज आला असेल की काय नेमकी परिस्थिती आहे. एकूणच फायर ब्रिगेडच्या मदतीनं सध्याचं हे ऑपरेशन सुरू आहे. फायर ब्रिगेडची गाडी आपण इथे बघू शकतो. तसाही पावसामध्ये बऱ्याच गोष्टींना फायर ब्रिगेडला सामोरं जावं लागतं आणि आता तर काय तर पालिकेच्या वाहन तळामध्ये साचलेलं पाणी काढण्याचं काम पण फायर ब्रिगेडला करावं लागतंय, अशी वेळ आलेली आहे. पालिकेच्या या पार्किंग स्पेसमध्ये साधारणतः 25 रुपये पर डे असं रिक्षाला दिलं जातं. या रिक्षा असे चालवणारे जे लोक आहेत म्हणजे मग ते अत्यंत एक तर गरीब इन्कम ग्रुप मधले आहेत, अशा त्यांची गाडी. स्वाती, आपण दृश्य जी दाखवलीत या पार्किंग स्पेस मधली गाड्या अर्ध्यापेक्षा जास्त जवळपास बुडालेल्या आहेत पाण्यामध्ये. पाण्याचा निचरा करण्याचं तर काम तर सुरू आहे, पण हा एकंदरीत किती नेमका वेळ लागू शकतो या सगळ्याला, काय नेमकी त्याबद्दलची माहिती देता येईल स्वाती? खरं तर हे 18 तारखेचा पाऊस आहे, म्हणजे काल पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजूनही पाणी काढण्याचं काम सुरू झालेलं नाही. काही लोकांकडे आपण जाणून घेऊया. मला सांगा की तुमची गाडी काल तुम्ही काढू शकलात का? नाही काढू शकलो. काल इथे कमीत कमी 15 ते 20 फूट आतमध्ये पाणी होतं आणि हे म्हणजे पहिल्याच वर्षी नाही, प्रत्येक वर्षी आहे. प्रत्येक वर्षी पाणी येतं. मग त्यांनी काहीतरी केलं पाहिजे ना. पार्किंग पैसे घेतात, आम्ही महिन्याला 2000 रुपये देतो त्यांना, तर आम्ही फक्त काय गाडी पार्किंगसाठी देत नाही, त्याची काही सुरक्षा पण आहे की नाही. मला सांगा की आपकी रिक्षा है यहाँ पर? ऑटो है, ऑटो. अच्छा, ऑटो है. रोज पार्क करते हैं आप? रोज पार्क करते हैं. अच्छा, बताइए. अभी आपण त्याची रिसीट बघतोय. रोज हम 10 बजे 8 बजे गाड़ी निकालते हैं, रात को 10 बजे खड़ी करते हैं. टाइमिंग देख लीजिए, टाइमिंग इस पे लिखा हुआ है. और रोज का 25 रुपये हम देते हैं. मैम सवेरे से 5:30 बजे से हेमंत जाधव करके ये एमएनएस के मने नेता है, वो जो है 5:30 बजे से खड़े थे यहाँ पे, बाकी कोई नहीं है. आपण दुसरी गोष्ट बघूया. इथे एक बोला काय म्हणता? किरण जाधव और हेमंत कांबळे साहब है ना, वही लोग हैं. कल सुबह से है. आपकी कौन सी गाड़ी अटकी हुई है? और सब पार्टी वाले खड़े थे पैसा दे. आणि आता आपण जर एक मिनिट टोकिएगा आणि आपण ज्या गाड्या अडकल्यात त्यांची जर यादी बघितली तर 267 वा आतापर्यंत नंबर बघतोय आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी अशा गाड्यांची नोंद करण्यात आलेली आहे. एका बाजूला लोकांचा त्रागा बघायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं हे पाणी काढण्याचं काम सुरू आहे. पालिका फक्त पैसे घेण्याचं काम करते का? गाड्या पार्क केल्या असतील तर त्यांना
मग बाकी गोष्टींचं काय, आता एवढ्या जर गाड्या म्हणजे आपण जर बघितलं ऑडीसारख्या गाड्या जर पाण्यात बुडून राहिल्या तर त्या चालतील का? कारण जसं अजिंक्य मी दाखवलं दृश्यांमधनं की गाड्यांच्या छतांवरून पूर्णपणे पाणी होतं आणि त्याचा अजून जो मलबा आहे किंवा जो गाळ आहे तो अजूनही आपल्याला बघायला मिळतोय. आणि जरा दृश्य बघतो ही आपण की सातत्यानं पाणी काढलं जात आहे. फायर ब्रिगेडच्या या ज्या मोठाले पंप्स आहेत त्यातनं तरीही पाणी अजून पूर्णपणे निघत नाहीये. याची दोन कारणं आहेत. कारण पाण्याचा निचरा होण्यासाठीचे जे गटार आहे तर स्थानिकांचा आरोप आहे ते अत्यंत छोटा करण्यात आलाय आणि त्याच्यावर हा पार्किंग स्पेस बांधण्यात आला या बाजूच्या बिल्डिंगकडनं असा आरोप आहे. आणि दुसरं म्हणजे सातत्यानं पडणारा पाऊस त्यामुळे जराही उसंत मिळत नाहीये आणि म्हणूनच की या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये फायर ब्रिगेड कदाचित स्वाती यामुळे या सगळ्याला आणखी वेळ लागण्याची शक्यता दिसतीये. आपण ही माहिती दिली, तिथली सध्याची परिस्थिती नेमकी काय ती दाखवली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे देखील होते, त्यांचे देखील आभार. त्यांनी शिळफाटा परिसरातली नेमकी काय स्थिती आहे हे दाखवलं आपल्याला. कांदिवलीमधली दृश्य आपण पाहिली, भयानक परिस्थिती आहे. पाण्याचा निचरा आता सध्या केला जातोय, पण ही परिस्थिती येत्या काळात जर अशीच राहिली तर कदाचित अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत. पार्टो सँटो या विमानतळांवर संप पुकारला गेलाय. या संपाचा प्रामुख्याने परिणाम हा विमानतळ हाताळणाऱ्या एका कंपनीवर होतोय. या कंपनीवर विमानाचं उड्डाण होण्यापूर्वी आणि लँडिंग नंतर विमानात सामान आणि मदत करण्याची जबाबदारी आहे. जगाची वाटचाल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेने सुरू असल्याचं दिसतंय. आठवड्याभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या 64% तर हॉलंडमध्ये 33% वाढलेली आहे. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ होते आहे. त्यामुळे भारतानंही सावध राहिलं पाहिजे असं मत कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी व्यक्त केलं. भारतात लसीकरणाचा वेग वाढला असला तरी तो पुरेसा नाही. परिस्थिती आटोक्यात राहावी याकरता नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे असं ते म्हणाले. लॉस एंजेलिस काउंटीमध्ये या वीकेंडपासून पुन्हा मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी इनडोअर मास्क घालणं आता अनिवार्य आहे. लसीकरण झालं असलं तरी हा नियम आहे. लॉस एंजेलिसमध्ये वेगानं आणि सतत रुग्णवाढ होते, यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. हा निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया इथले रहिवासी व्यक्त करतायत. बोलिव्हियामध्ये व्हर्जिन डेल कार्मेन या डान्स फेस्टिवलला अखेरीस सुरुवात झालेली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे या फेस्टिवलमध्ये सगळे कार्यक्रम रद्द झालेले होते. परेडमध्ये सहभागी होण्यापूर्वी सर्व डान्सर्सची कोरोना टेस्ट सॅन डिएगो पॅड्रेस आणि वॉशिंग्टन यांच्यात शनिवारी रात्री सामना थांबवण्यात आला, कारण मैदानाबाहेर गोळीबाराची घटना घडली. मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचे प्रवक्ते डस्टिन स्टर्नबर्ग यांनी सांगितलंय की 2 लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. पीडितांपैकी एक स्टेडियममधील कर्मचारी होता असं त्यांनी स्पष्ट केलं. आणखी 2 जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर 2 डझनहून अधिक पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल स्टेडियमच्या बाहेर रस्त्यावर तैनात होता. नॉर्वेच्या एका चर्चमध्ये नाव बदलण्याचा सोहळा शनिवारी साजरा करण्याकरता आलेली स्टिलिंगेन नावाची व्यक्ती नॉर्वेमधील प्रथम ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरली आहे, ज्यांनी लिंग बदल करून घेऊन आपलं नावही बदललं. एलिन स्टिलिंगेन यांचं वय 49 वर्ष आहे. यांचं गेल्या वर्षी राष्ट्रीय नोंदणीमध्ये नाव आणि लिंग कायदेशीररित्या बदलण्यात आलं. इतर देशांमधील अशाच समारंभांची प्रेरणा घेऊन त्यांनी हा सोहळा साजरा केला. कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मी आनंदी आहे अशी प्रतिक्रिया स्टिलिंगेन यांनी दिली. 7 जुलैला झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या हैतीच्या हत्या झालेल्या अध्यक्षांची पत्नी मार्टिन मोसे शनिवारी कॅरेबियन देशात परतल्या. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी मियामी रुग्णालयातून ट्विट केलं होतं की त्यांचे पती जोवेनल मोइस या जगात नाहीयेत, यावर विश्वास ठेवू शकत नाही. शेवटचे काहीही शब्द न बोलता ते निघून गेले. ही वेदना कायम राहील असं त्यांनी लिहिलं होतं. ऑस्ट्रेलियातील ऑलिम्पिक या भागामध्ये कोरोनाची पहिली केस समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलिया सतर्क झाली आहे असं शेफ डी मिशन इयान चेस्टरमन यांनी म्हटलंय. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक
487 ॲथलीट्सना टोकियो इथं पाठवत आहे आणि 200हून अधिक ॲथलीट्सची पहिली तुकडी शनिवारी रवाना देखील झालेली आहे. प्रेक्षकांना परवानगी नसली तरीही ऑलिम्पिकच्या ठिकाणी ॲथलीट्स उत्कृष्ट सादरीकरण करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ह्यूस्टन एरियाच्या वॉटर पार्क इथं झालेल्या रासायनिक वायूच्या गळतीमुळे शनिवारी काही लोकांना त्वचेसंदर्भात किरकोळ तक्रारी पाहायला मिळाल्या आणि काही जण श्वसनविषयक समस्येनं सुद्धा ग्रस्त असल्याचं अधिकारी म्हणाले. या वॉटर पार्कमधील वायुगळतीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. काही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं तर काहींनी हॉस्पिटलमध्ये जायला नकार दिला. गळती झालेले वायू हायपोक्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड होतं. अपंग आणि काही आजार असलेल्या अर्जेंटाईन मुलांचे पालक सरकारनं त्यांच्या मुलांना कोरोना व्हायरस विरुद्ध फायझर लस मिळवून द्यावी अशी मागणी करतायत. अल्पवयीन मुलांच्या पालकांनी शनिवारी ब्युनोस आयर्स इथल्या सरकारी निवासस्थानांच्या बाहेर निषेध नोंदवला आणि त्यांच्या मुलांकरता लस देण्यात यावी अशी मागणी केली. अर्जेंटिना सरकार 12 ते 17 वर्ष वयोगटातल्या अल्पवयीन मुलांना लसीकरणासाठी अमेरिकेतील औषध नियामक संस्था FDA कडून अधिकृततेची प्रतीक्षा करते आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन किंवा हा निषेध करण्यात आला. पुन्हा एकदा जोरदार वादळ आणि पावसानं झेक प्रजासत्ताक या ठिकाणी शनिवारी हाहाकार माजवला. तिथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर बोहेमियाची सगळ्यात वाईट परिस्थिती ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिळफाटा रोडवर पावसानं दाणादाण उडवलेली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळते. ठिकठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे. वाहन चालकांची मोठी गैरसोय जरी होत असली तरी या ठिकाणी साचलेल्या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यावर पाणी साचलंय आणि त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा दुपारच्या बातम्या. शुक्रवारी हजारोंच्या संख्येनं हैतीच्या नागरिकांनी पवित्र समजल्या जाणाऱ्या धबधब्याच्या पाण्याखाली स्नान केलं. धबधब्याचं हे ठिकाण होतं हैती नागरिकांचं श्रद्धास्थान. राष्ट्रपती जोवेनेल मॉस यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येनं हैती नागरिक एकत्र आले होते. हैतीमध्ये राजकीय अस्थिरता बघायला मिळते. लसीचा पुरेसा साठा इथं उपलब्ध नाहीये. अशा अस्थिर परिस्थितीत हैती नागरिक पवित्र ठिकाणी जाऊन प्रार्थना करताना दिसले. सध्या मॉसे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हैतीमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. तर हैतीमध्ये कोरोना परिस्थिती देखील चिंताजनक आहे. नव्या 19,300 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. 438 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे इथं कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून सध्याची परिस्थिती अधिक गंभीर आहे. पोर्तुगालच्या विमानतळांवर कामगारांच्या संपामुळे 200हून अधिक उड्डाणं रद्द करण्यास भाग पडलं. पोर्तुगीज राज्य प्रसारक RTPनं हे स्पष्ट केलं की शनिवारी एकट्या लिस्बनमध्ये किमान 166 उड्डाणं रद्द झाली आहेत. तर युनियनने पोर्तो, फारो फंचल आणि पार्तो सॅन्टो या विमानतळांवर संप पुकारला गेलाय. या संपाचा प्रामुख्यानं परिणाम हा विमानतळ हाताळणाऱ्या एका कंपनीवर होतोय. या कंपनीवर विमानाचं उड्डाण होण्यापूर्वी आणि लँडिंग नंतर विमानात सामान आणि मदत करण्याची जबाबदारी आहे. जगाची वाटचाल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेनं सुरू असल्याचं दिसतंय. आठवड्याभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या 64% तर हॉलंडमध्ये 33% वाढलेली आहे. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्यानं रुग्णवाढ होते आहे. त्यामुळे भारतानंही सावध राहिलं पाहिजे असं मत कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य VK पॉल यांनी व्यक्त केलं. भारतात लसीकरणाचा वेग वाढला असला तरी तो पुरेसा नाही. परिस्थिती आटोक्यात राहावी याकरता नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे असं ते म्हणाले. लॉस एंजेलिस काउंटीमध्ये या वीकेंडपासून पुन्हा मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी इनडोअर मास्क घालणं आता अनिवार्य आहे. लसीकरण झालं असलं तरी हा नियम आहे. लॉस एंजेलिसमध्ये वेगानं आणि सतत रुग्णवाढ होते यामुळे हा निर्णय घेतला गेलाय.
सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली। हा निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया इथले रहिवासी व्यक्त करतायत। बोलिव्हियामध्ये वर्जिन डेल कार्मेन या डान्स फेस्टिवलला अखेरीस सुरुवात झालेली आहे। गेल्या वर्षी कोरोनामुळे या फेस्टिवलमध्ये सगळे कार्यक्रम रद्द झालेले होते। परेडमध्ये सहभागी होण्यापूर्वी सर्व डान्सर्सची कोरोना टेस्ट सॅन डिएगो पॅड्रेस आणि वॉशिंग्टन यांच्यात शनिवारी रात्री सामना थांबवण्यात आला, कारण मैदानाबाहेर गोळीबाराची घटना घडली। मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचे प्रवक्ते डस्टिन स्टर्नबर्ग यांनी सांगितलंय की 2 लोकांना गोळ्या घालण्यात आल्या। पीडितांपैकी एक स्टेडियममधील कर्मचारी होता, असं त्यांनी स्पष्ट केलं। आणखी 2 जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोळीबारानंतर 2 डझनहून अधिक पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल स्टेडियमच्या बाहेर रस्त्यावर तैनात होता। नॉर्वेच्या एका चर्चमध्ये नाव बदलण्याचा सोहळा शनिवारी साजरा करण्याकरता आलेली स्टिलिंगेन नावाची व्यक्ती नॉर्वेमधील प्रथम ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरली आहे, ज्यांनी लिंग बदल करून घेऊन आपलं नावही बदललं। एलिन स्टिलिंगेन यांचं वय 49 वर्ष आहे। यांचं गेल्या वर्षी राष्ट्रीय नोंदणीमध्ये नाव आणि लिंग कायदेशीररित्या बदलण्यात आलं। इतर देशांमधील अशाच समारंभांची प्रेरणा घेऊन त्यांनी हा सोहळा साजरा केला। कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। मी आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया स्टिलिंगेन यांनी दिली। 7 जुलैला झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या हैतीच्या हत्या झालेल्या अध्यक्षांची पत्नी मार्टिन मोसे शनिवारी कॅरेबियन देशात परतल्या। या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी मियामी रुग्णालयातून ट्विट केलं होतं की त्यांचे पती जोवेनल मोइस या जगात नाहीयेत, यावर विश्वास ठेवू शकत नाही। शेवटचे काहीही शब्द न बोलता ते निघून गेले। ही वेदना कायम राहील, असं त्यांनी लिहिलं होतं। ऑस्ट्रेलियातील ऑलिम्पिक या भागामध्ये कोरोनाची पहिली केस समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलिया सतर्क झाली आहे, असं शेफ डी मिशन इयान चेस्टरमन यांनी म्हटलंय। ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 487 ॲथलीट्सना टोकियो इथं पाठवत आहे आणि 200हून अधिक ॲथलीट्सची पहिली तुकडी शनिवारी रवाना देखील झालेली आहे। प्रेक्षकांना परवानगी नसली तरीही ऑलिम्पिकच्या ठिकाणी ॲथलीट्स उत्कृष्ट सादरीकरण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। ह्यूस्टन एरियाच्या वॉटर पार्क इथं झालेल्या रासायनिक वायूच्या गळतीमुळे शनिवारी काही लोकांना त्वचेसंदर्भात किरकोळ तक्रारी पाहायला मिळाल्या आणि काही जण श्वसनविषयक समस्येनं सुद्धा ग्रस्त असल्याचं अधिकारी म्हणाले। या वॉटर पार्कमधील वायू गळतीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही। काही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं, तर काहींनी हॉस्पिटलमध्ये जायला नकार दिला। गळती झालेले वायू हायपोक्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड होतं। अपंग आणि काही आजार असलेल्या अर्जेंटाईन मुलांचे पालक सरकारनं त्यांच्या मुलांना कोरोना व्हायरस विरुद्ध फायझर लस मिळवून द्यावी, अशी मागणी करतायत। अल्पवयीन मुलांच्या पालकांनी शनिवारी ब्युनोस आयर्स इथल्या सरकारी निवासस्थानांच्या बाहेर निषेध नोंदवला आणि त्यांच्या मुलांकरता लस देण्यात यावी, अशी मागणी केली। अर्जेंटिना सरकार 12 ते 17 वर्ष वयोगटातल्या अल्पवयीन मुलांना लसीकरणासाठी अमेरिकेतील औषध नियामक संस्था FDA कडून अधिकृततेची प्रतीक्षा करते आहे। त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन किंवा हा निषेध करण्यात आला। पुन्हा एकदा जोरदार वादळ आणि पावसानं जेक प्रजासत्ताक या ठिकाणी शनिवारी हाहाकार माजवला। तिथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। उत्तर बोहेमियाची सगळ्यात वाईट परिस्थिती होती, कारण तिथे गेल्या 24 तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय। रस्ते आणि रेल्वे ट्रॅक जलमय झालेले होते। युरोपमध्ये दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे या आठवड्यात नद्या ओसंडून वाहताना दिसल्या। रस्ते जलमय झाले। विनाशकारी पूर आला होता, ज्यामुळे गाड्या, घरं पाण्याखाली गेली होती। रहिवासी अनेक भागांमध्ये अडकले होते, काही लोक घरांमध्ये अडकली होती। या प्रलयामध्ये 160हून अधिक जण मृत्युमुखी पडलेले आहेत। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये। आपण सुद्धा लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या। लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूया आणि आता पाहूया संजीवनीची गाडी आज आहे कुठे।